गेले 7 दिवस आपण नावडेकर बंधुवर्ग भगिनीवर्ग अतिशय प्रेमानं जिव्हाळ्यानं प्रयत्नानं आपण माऊलीची वाणी ऐकत आहात. जेवढं मी सांगितलंय एवढाच अर्थ ज्ञानेश्वरीचा नाही. जगातला कुठलाही वक्ता आला तरी ते ज्ञानेश्वरीचा सर्व अर्थ असाच आहे असं सांगू शकत नाही. कारण ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे हा समुद्र आहे. आणि मी जे सांगतो ही चिमणीची चोच आहे. समुद्रातलं पाणी किती, चिमणीची क्षमता किती आहे. जेवढं तिची क्षमता आहे, योग्यता आहे, तिला जेवढं लागतंय तेवढं ती जसं घेते, तो समुद्र भरलेला आहे. पण तिच्या चोचीमध्ये जेवढं बसतंय आणि तिला जेवढं लागतं तेवढं घेते. तसं मी जे सांगतोय हे ज्ञानाचा सागर आहे. मी सांगतोय त्याच्यातलं त्या समुद्रातलं ते चिमणीच्या चोचीसारखं आहे. अथांग सागर भरलेला आहे माऊलीचं हे. आणि या पृथ्वी तलावर जशी ज्ञानेश्वरी निर्माण झाली तशी फक्त 3 माणसांना ज्ञानेश्वरी समजलेली. या पृथ्वी तलावरचं बोलतो तुम्हाला. ज्या माऊलींनी सांगितले त्या माऊलीला कळली. ज्या माऊलीनं गीतेचा अर्थ सांगितला म्हणजे ज्ञानेश्वरी सांगितली त्या माऊलीला एक ज्ञानेश्वरी समजली. दुसरे आहेत जनाबाई आणि तिसरे जगद्गुरु तुकाराम महाराज. बस यांच्या अतिरिक्त ज्ञानेश्वरी अशी समजली असेल असं कोणीही छाती ठोकपणे सांगू शकत नाही. म्हणून हे 3च आहेत. कायमचे लक्षात ठेवा. ज्यांनी सांगितली ते माऊली आणि माऊलीच्या समकालीन माऊलीला आपल्या प्राणाहीपेक्षा माऊलीवर प्रेम करणाऱ्या जनाबाई, त्या जनाबाईला. आणि तिसरे आहेत जगद्गुरु तुकोबर आहे. त्या 3 माणसांना ज्ञानेश्वरी समजली. बाकी तुम्ही आम्ही जेवढं जमतंय तेवढं आपण घेतोय, सांगतोय. ज्या ओव्याचा मी अर्थ सांगितला असाच आहे आणि एवढाच आहे असं नाही. पण जेवढं आपल्या गरजेचं आहे तेवढं मला लक्षात येते. जो अभ्यास करून मी जे मिळवलं तेवढं आपल्यापुढे ठेवतो. म्हणून काल आपण आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्तीचा विचार केला की दैवी संपत्तीतली माणसं कशी असतात, आसुरी संपत्तीची माणसं कशी आहेत. आसुरी संपत्तीचा मनुष्य अनेक प्राण्याची हत्या करायला भेट नाही. तो सहज असं आपण जसा कांदा लसूण कापतो तसं आसुरी संपत्तीत जी नांदणारी लोक आहेत तशी जीवाचा घात करतात. परप्राण घाते माऊली म्हणतात. मेळविती वित्ते. दुसऱ्याचा घात करून पैसा मिळवायचा, धन जमीन हे मिळवायचं. परप्राण घाते. मेळविती जी वित्ते, वित्ते म्हणजे धन द्रव्य वगैरे, ते तर तोसने कैसे माऊली म्हणतात. तिथं कसली प्रसन्नता आणि समाधान आहे. म्हणून दैवी संपत्तीत जन्माला आलेला साधू हा दुसऱ्यावर उपकार करतो. तो कधी हत्या करत नाही. तो जीवाचा वध करत नाही. मुंगी सुद्धा मारली तर त्याला लक्षात आहे की आपल्याकडून पाप घडलं. हे साधूचं जगणं आहे. आणि मग हे असे का जगतात? त्यांनी भगवंताच्या नामाला समर्पित केलेलं असतं. भगवंतावर प्रेम असतं त्यांचं. म्हणून जे भगवंताचं नाम आहे, हजारो नाव आहे त्याच्यापैकी त्यांना जे आवडतं ते नाम. तुकाराम महाराजांनी अनेक संतांनी सांगितलं, कुणाला नाम आवडतं, कुणाला देवाचं लीला चरित्र आवडतं, देवाला कुणाचं बालपण आवडतं, किंवा देव कुणाला रूप आवडतं. आवड हे रूप गोजिरे सगुण म्हणलेले. तुकाराम महाराज म्हणतात मला त्याचं रूप आवडतं. माऊली म्हणतात रूप पाहता लोचेनी. तुझं ते रूप डोळ्यानं पाहिलं, लोचेनी म्हणजे शब्दाचा अर्थ ते डोळ्यात जर दिसलं, आपल्या डोळ्यानं त्याला पाहिलं तर सुख झाले हो साजने. ते असा आनंद होतो, सुख होतं. कुणाला त्याच्या लीला चरित्रामध्ये आनंद वाटतो, त्याचं गुणगान करण्यामध्ये आनंद वाटतो. पण भक्त जे आहेत त्याच्या रूपावर आणि नामावर प्रेम करणारे आहेत, अहोरात्र नामचिंतन करणारे आहेत. असे हजारो भक्त तुम्हाला सांगता येतील. मोजके जे आहेत माऊली, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, जनाबाई, नामदेव महाराज आदी करून नाथ महाराज असतील. आणि साधवी स्त्रिया जशा साधू झाले तसे महिलांमध्ये साधवी स्त्रिया झाल्या.
पूर्वी उपनिषदाच्या काळामध्ये गार्गी, कात्यायनी, गोपिका, नंतर जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, जिजामाता वगैरे हे परमात्म्यावरच प्रेम करणारे, हे नामावर प्रेम करणारे. म्हणून ज्यांनी नामावर प्रेम केलं, भगवंताच्या नामावर, आणि नाम गात गात त्यांनी हेही सांगितलं, नाम चांगले चांगले माझे हृदय राहो भले. भगवंताच्या नामापेक्षा, भगवंतापेक्षा नाम, देवाचं नाम त्यांना जास्त आवडतं. म्हणून अहोरात्र भजन करत बसलेले आहेत. बजरंगबली बघा. म्हणून तुमची जी ओळख आहे ना, ओळख ही परमात्म्याच्या नामामुळे. आणि दुसरी ओळख सांगतो तुम्हाला, तुमची जगामध्ये जर ओळख करायची असेल तर ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमची ओळख झाली पाहिजे. तुमच्याकडे बघत असताना हे माणूस मनुष्य म्हणून नाही, हे चालती बोलती ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीची कृपा आहे, ती तुमची ओळख तयार झाली पाहिजे. म्हणून बजरंगबलीच्या वेळेला प्रभूवर प्रेम करायचे. वनामध्ये सुग्रीवाची पत्नी वालीनं ताब्यात घेतली होती, भावानंच. त्या वालीला मारलं, त्याची पत्नी दिली, आणि त्या वालीच्या पत्नीबरोबर सुग्रीवाचं लग्न लावून दिलं रामप्रभूने त्या काळामध्ये. म्हणजे त्यालाही त्याच्या दुःखातून मुक्त केलं. आणि बघा आता रामप्रभूची पत्नी सोडवायची, सीता. मग त्याला सुग्रीव आदी वानर सर्व जमा झाल्याने सहकार्य, बैठक झाली. जशी सप्ताहाची मीटिंग असते, गावातलं मोठं काम करायचे कार्य, सप्ताह असेल आपला वार्षिक, आपली ज्ञानेश्वरी कथा असेल, बजरंगबलीचं मंदिर बांधकाम असेल, पांडुरंगाचं मंदिराचं बांधकाम असेल, ते 4-2 माणसामध्ये होत नाही. त्याला गावच्या मीटिंग असतात, त्याची तयारी करावी लागते पूर्वतयारीमध्ये. तसे सीतेचा शोध लावायचा. मग हे तयारीला लागलेली माणसं मीटिंग घेतली, आणि मग कोणी कुठल्या दिशेला जायचं. त्याच्यातले एक 10-5 वानर आहेत, अतिशय प्रमुख आहेत. अंगद, नळ, नीळ, जांबुवंत, अस्वलाचा राजा. अस्वल तर तुम्ही पाहिला असेल टीव्हीवर का व्हायना, पण आहे का नाही. मग ते अस्वल, ती सेना होते, लाखो होते. त्याचे सेनापती, मेन प्रमुख अस्वलांचा राजा म्हणजे जांबुवंत. कृष्णा अवतारामध्ये ते जांबुवंत, जांबुवंतीचे वडील आहेत, ते कृष्णाचे सासरे. त्यांची इच्छा होती म्हणून ते झालेल्या गोष्टी. आणि नळ, नीळ हे माकडांचे राजे आहेत. सुग्रीव हा वानरांचा राजा. हे अशी हे सैन्य एकत्रित बसलेलं. मग आता जायचंय शोध लावायला. मग निघाले, ठरलं सर्व. कुणी कुठल्या दिशेला जायचं, कोणी पाताळात, कोणी जायचं, पृथ्वीवर कोणी शोध लावायचा, आकाशात कोणी जायचं, समुद्राच्या पलीकडे वगैरे, असं सगळं काय ठरलं जायचं. आणि सीता ही समुद्राच्या पलीकडे आहे हे लक्षात आलं ना. आता निघाले वानर असे बसलेले आहेत, अजून उठले नाहीत. आता उठणार आहेत सगळे. एवढ्यामध्ये सर्व मीटिंग मध्ये होते, पण हनुमंतराय मीटिंग मध्ये नव्हते, बाजूला बसले होते एका वृक्षाखाली. जय श्रीराम 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 जप करत बसले होते. श्रीराम श्रीराम राम श्रीराम श्रीराम. बाकीचं काय घेणार, भजन करत बसलेले. सुग्रीव राजा होता. सुग्रीवाने सर्वांना सांगितलं तुम्ही या दिशेने जा, या दिशेने. जांबुवंताने अस्वलांना सांगितलं, नळ त्यांनी माकडांना सांगितलं. असे बरेच आहेत, भालू, माकड, अस्वल, वानर, असे वेगळे वेगळे ही सैनिक आहेत, भक्त आहेत. मग एवढ्यात करोडो लोक ही बसलेली आहेत वानर सेना. आणि त्याच्यामध्ये रामप्रभू उठले, आणि जिथं बजरंगबली बसलेले होते. पक्का ऐका, तुम्हाला हे आजचा विषय समजण्यासाठी हे पाया मजबूत करतो. रामप्रभू उठले, आणि रामाच्या हातामध्ये सुवर्ण मुद्रिका होती, राम नामांकित. उजव्या हाताच्या पहिल्या बोटामध्ये ती अंगठी होती, प्रभूंनी काढली. पहिल्या बोटात असेल ना ते या बोटात असेल, ज्या पण बोटात होती एवढ्या हातामध्ये उजव्या हाताच्या मुद्रिका काढली. आणि हनुमंतरायाच्या समोर गेले, आणि त्यांना सांगितलं हे मुद्रिका घे. त्यांनी उठून उभे राहिले, ते मुद्रिकेचा स्वीकार केला, प्रभूच्या चरणावर लोटांगण घातला. कशासाठी दिली प्रभू? बोलले काय नाही,
ही मुद्रिका घे आणि ही सीतेला दाखव. सीतेला भरोसा होईल की तू माझा दूत आहे, माझा आहेस. त्याचे खूप अर्थ आहे, जरा समजून घ्या. आपल्याला वेळ कमी आहे, त्या कमी वेळेत आपल्याला भरपूर बोलायचं असतं. सीतेकडे ज्या वेळेला जाशील त्यावेळेला तिला लक्षात आलं पाहिजे की तू माझा आहेस. कारण ती अनेक ठिकाणी फसलेली, तिला फसवलेलं. संन्यासाचं सोंग घेतलं, भगव धारण केलं, नेऊन फसवलेलं रावण. म्हणून ती आत्ताही तिला भीती वाटेल. ही रामनामांकित मुद्रिका पाहिल्याच्या नंतर तिची भीती सांडून ती तुझ्याशी बोलेल. ती कुणाजवळ दिली नाही, समजून घ्या जरा. 72 कोटी रीस आहेत, रीस म्हणजे अस्वल आहेत, आणि 56 कोटी गोलांगोळ म्हणजे वानर आहेत, माकडाने वानर. एवढे शेण आहे, 72 आणि 56 एवढी मंडळी. पण रामप्रभूचा भरोसा समजून घ्या मी काय बोलतो. एकही वानरावर नाही, फक्त बजरंग. रामाला माहित होतं ज्यार ती प्रभू उठून ती रामनामांकित मुद्रिका बजरंगबलीच्या हातात दिली, हनुमंताच्या हातात दिली, त्यार ती रामाला माहित आहे फक्त हात सीतेपर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ आहे, तुम्हाला ह्या अर्थ लावता आले पाहिजे. त्यालाच का दिली राम मुद्रिका मेली मुकुमाई, हनुमान चालीसेमध्ये लिहिलेले बघा. त्याचा अर्थ तुमच्या लक्षात आला पाहिजे. याचा अर्थ असा आहे, एवढा मोठा महासागर, 400 किलोमीटर, 400 कोस त्या काळातला, 4-1200 किलोमीटरचा सागर आहे. ते उल्लंघन करून जायचं आहे पलीकडे. कुणाची हिंमत नाही, एकही जाऊ शकत नाही. सगळ्यात 72 ताकदवान वानर होता, त्याचं नाव आहे अंगद. अंगद शेवट म्हणले मी 50% सागर, 600 किलोमीटर सागर मी पार करू शकतो, त्याच्या पुढे नाही मी जाऊ शकतो. हनुमंतराय काहीच बोलले नाही. जांबुवंत ते म्हणले मी गेलो असतो, पण आता माझं वय झालंय, मी म्हातारा झालोय, मी शक्य नाही. आता सर्व समजतं, पण आता ताकद लावू शकत नाही. याचा अर्थ हे कुणी जाऊ शकत नाही हे रामाला माहित आहे. इतका निधडा आणि इतकी ताकद, प्रयत्नाची पराकाष्ठा आणि निर्धारानं लढणारा, तिथपर्यंत पोहोचणारा फक्त हनुमंतराय. तो जाऊ शकतो, जाणारच हे हनुमंताला नाही, रामाला माहित होतं. तुम्हाला एखादा मनुष्य तुम्हाला कामावर पाठवतो तेव्हा त्याला माहित असतं की हाच हे काम करू शकतो. तसं तुमचं आराध्य दैवत आहे ना, तुमची माऊली ना, तुमची ज्ञानेश्वरीचा तुमच्यावर विश्वास पाहिजे, तुमचा ज्ञानेश्वरीवर नाही. ही प्रथम भूमिका आहे की तुम्ही ज्ञानेश्वरीवर प्रेम केले पाहिजे, ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवला पाहिजे. हे ठीक आहे, पण दुसरी बाजू अशी आहे, ज्ञानेश्वरीनं तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, ज्ञानेश्वरीनं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. ज्ञानेश्वरी शिवाय तुम्हाला करमत नाही, ही एक बाजू आहे. पण ज्ञानेश्वरीला तुमच्याशिवाय करमलं नाही पाहिजे, हे दुसरी बाजू. रामप्रभूचा विश्वास बजरंगबलीवर आहे, हनुमंतरायावर आहे की हे काम हाच करू शकतो, म्हणून ते उठले, त्याने मुद्रिका दिली. दुसरा टप्पा सांगतो तुम्हाला. दुसरा टप्पा असा आहे, जसे अनेक वानर आहेत तेवढ्यामध्ये फक्त तिथपर्यंत जाण्याची हिंमत, अधिकार बजरंगबलीजवळ आहे, आत्मविश्वास. तसं तुम्ही आम्ही माणसंच आहे सगळे. अनेक प्राणी, पशु पक्षी, गाई म्हशी, उंदर घुशी, मुंगी, साप वगैरे वगैरे. पण त्याच्यामध्ये माऊलीवर प्रेम करण्याचा अधिकार, ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा, पाठ करण्याचा, पारण करण्याचा, माऊलीचं भजन करण्याचा, ज्ञानेश्वरीचं पूजन करण्याचा, ज्ञानेश्वरी समजून घेण्याचा अधिकार फक्त मानवाकडे, फक्त मानवाला. म्हणून माऊलीने ही ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या हातात दिली. जशी राममुद्रिका रामाने बजरंगबलीच्या हातात दिली, तशी माऊलीने ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ गाथा तुमच्या आमच्या हातात दिलाय. का? हेच करू शकतात. जनावराला, पशुला आणि गाईला, बैलाला दिलं नाही हे. म्हणून इथं ऐकायला येतात ते महिला, पुरुष, भगिनी वर्ग, बंधू वर्ग हे येत आहेत. बैल, जनावर, कुत्रे, गाडो वगैरे असे नाहीत येत ही माणसं लोक. का? अधिकार तुम्हाला आहे.
माऊलीचा विश्वास, ज्ञानेश्वरीचा विश्वास तुमच्यावर आहे. म्हणून राम म्हणतात तू सीतेजवळ ज्यावेळेला जाशील त्यावेळेला तुझी ओळख ही आहे, तो अंजनीचा पुत्र, केशरी वानराचा मुलगा, ही तुझी ओळख नाही आहे. सीता तुझ्यावर भरोसा ठेवणार नाही की तू रामाचा आहेस. कशावरून? ही मुद्रिका जगात कोणाजवळ नाही, फक्त माझ्या पतीजवळ असं सीतेला वाटत. आणि ती मुद्रिका राम नामांकित मुद्रिका मी तुझ्याजवळ देतो. या मुद्रिका म्हणजे अंगठी, मुदी काय म्हणतात आपल्याकडे, अंगठी, मुदी, छला, काय अजून बरंचसं काय आला तर आला लक्षात, नाम अजून काय असे बघा, असे काही वेगवेगळे नाव आहेत त्याला. ती अंगठी, ती मुद्रिका हातात दिली आणि मग बजरंगबली निघतायत. मंडळी माझं दृष्टांत हे उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे, हा सिद्धांत नाही. सिद्धांत असा आहे, तुम्ही ज्या वेळेला पब्लिकमध्ये जाल, माणसामध्ये फिराल, त्या वेळेला तुम्ही ज्ञानेश्वरी रूपी मुद्रिका तुमच्याकडे पाहिजे. ज्ञानेश्वरीचे तुम्ही आहात. हनुमंतराय रामाचे आहे, रामाकडून आलेत म्हणून रामाचे म्हणून सीतेनं जवळ बोलवलं. तो ताकदवान आहे, वानर आहे, भक्त आहे, ज्ञानी, वैराग्यवान आहे, ताकदवान आहे म्हणून नाहीये, हा रामाचा आहे. तसे तुम्हाला ज्या वेळेला नावडे गावानं स्वीकारलंय ना, तुम्ही माऊलीचे आहेत, तुम्ही ज्ञानेश्वरीचे आहेत. तुम्ही जगात कुठे जाल, नावडेकर असेल, पंचक्रोशीत माणसं भारतातले असेल, तुम्ही जिथं जाल तिथं तुमची ओळख ही पाहिजे की तुम्ही ज्ञानेश्वरीचे आहात. आणि ज्ञानेश्वरीचे आहात म्हणून लोक तुम्हाला जवळ करतायत. स्वतःच्या मुलाला मार्केटमध्ये जायचं तर 5 रुपये माणूस देत नाही, 10 वेळेस विचार करतोय, कमीत कमी 5 वेळेस तरी विचार करतोय, तू खरंच ते घ्यायचंच आहे का, तुला गरजच आहे का, वगैरे वगैरे. 5 रुपयाचा माणूस विचार करतोय आणि 500 रुपये आणून व्यासपीठावर देतात. आमच्या माता भगिनी 500 रुपये त्यांनी आणून वर दिले, मुलाला नातवाला 5 रुपये दिला, 5 वेळेस विचार करतात. का? माऊलीचे, माऊलीला जाणार आहे. तुमचा विश्वास पाहिजे. मला हे पैशाचं सांगायचं नाही तुम्हाला, तुमच्यावर पब्लिकीचा विश्वास पाहिजे. हे माऊलीचे, हे ज्ञानेश्वरीचे. ज्ञानेश्वरी हीच तुमची ओळख आहे. कोण अर्जुन खाडे, कुठला आई बाप वडील कुळ धर्म जात वरे संप्रदाय हे गौण आहे. तुम्ही कुणाचे आहात? नवरी हळद झाली, सकाळी अंगाला हळद, अंगावर कपडे वगैरे अलंकार घालून उभी राहिली, पण तिला नवरा कोण आहे तिचा, तिला त्याचा पत्ता नाही. माझं ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे, मी उभी आहे, वरमाला घेऊन उभी आहे, पण त्याचं मला नावही माहिती नाही, तो माझ्या पुढे दिसत नाही. नेमकं मी कुणाची नवरी आहे? तुम्हाला तिची जाण पाहिजे. बघा माऊलीचा अभंग कसा आहे, खूप गोड अभंग आहे. मी कोणाची मजा सांगा कोणी, मी कोणाची मजा सांगा कोणी, कोणाची मजा सांगा कोणी, कोणाची मजा सांगा कोणी, कोणाची मजा सांगा कोणी, मी कोणाची मजा सांगा कोणी, वराड आलिया वराडनी, वराड आलिया वराडनी, मी कोणाची मजा सांगा कोणी, मी कोणाची मजा सांगा. मी कोणाची, मी कोणाची आहे? अहो मी नटून आले, मला लग्न लावायचंय, मला पतीची गरज आहे, पण माझा पती कोण आहे, माझा कोण आहे याच्यापेक्षा मी कोणाची आहे? तुम्ही कोणाचे? तुम्ही माळ घातली, एकादशी व्रत करताय, ज्ञानेश्वरी वाचताय, भक्ती करताय,
खंडोबा बिरोबा मस्कोबा अनेक देवादेवाकडे पंढरपूर कुंभमेळा जात आहे, तुम्ही कुणाची आहात हे तुम्हाला समजलं पाहिजे. मी कोणाची, ती नवरी म्हणते, मी हे ज्ञानेश्वर महाराजांचा आवाज आहे, मी कोणाची मज सांगा कोणी. वराड आली या वराडणी, हे वराडणी, हे महिलांनो, एवढे तुम्ही लाखो लोक वराड म्हणून आलेत, तुम्ही वराडी म्हणून आलेत, माझ्या लग्नाला आलेत. ती माझा नवरा कोण आहे हे नाही विचारत, मी कुणाची आहे असा अर्थ. तसे तुम्ही नेमके कुणाचे, तुम्ही पब्लिकीमध्ये येत असताना, महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तुम्ही कोणाचे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे आम्ही ज्ञानेश्वरीचे. ही तुमची ओळख आहे. ज्ञानेश्वरी हीच तुमची मुद्रिका आहे, हा तुमचा ब्रँड आहे ज्ञानेश्वरी. तुम्ही ज्ञानेश्वरीचे आहात. जगानं तुम्हाला ज्ञानेश्वरीचे म्हणून स्वीकारलं पाहिजे. माऊलीनं तुमच्याकडे ही मुद्रिका दिली, माऊलीनं ज्ञानेश्वरी दिली. तुमची ओळख कुठल्या एखादा पोथी पुराण असलं नाही पाहिजे, तुमची ओळख ज्ञानेश्वरी. तुम्ही चालले तरी ज्ञानेश्वरी चालली म्हणलं पाहिजे लोकांनी. हे ज्ञानेश्वरी ही तुमची ओळख आहे. आणि एकदा तुम्ही ज्ञानेश्वरीचे म्हणलं ना, कळी काळ तुम्हाला घाबरतो, कळी काळ तुमच्या अंगाला हात लावू शकत नाही. का? हे ज्ञानेश्वरीचे. एका वनामध्ये एक वाघीण होती, वाघीण. आणि ती वाघीण कीर्तनाला कथेला निघाल्याच्या नंतर तिथे एका ऊसात लपून बसलेली कोंबडी होती. ती कोंबडी रस्त्यावर आल्याने सांगितलं, वाघीण बाई काय कोंबडी मला बोला ना. ते म्हणले काय, ह्या गावची लोक लय बेकार आहेत बरं का. गावची म्हणजे आपल्या नावड्याचे नाही, गाव आपल्या उदाहरणातलं गाव सांगतो, लय बेकार आहेत. का बरं? अहो म्हणले मला 39 मुलं झाले होते, 39. काही मुलं वगैरे 39 होते. बघा कोंबडीच्या खाली अंडे घालत असताना 20, 25, 40, 50 अंडे घालतात ते, आहे का नाही. एवढी पिल्लं जन्माला आली होती, पण ते जरा इलेक्शन लागलं गावचं आणि सगळ्यांची वाटाघाट झाली. मी एकटी राहिले, जशी माझी मी उसात लपून बसले म्हणून मी राहिली, नाही तर आपली ज्ञानेश्वरी कथा सुरू व्हायच्या अगोदरच माझा कार्यक्रम झाला असता. ती कोंबडी वाघिणीला सांगते, नीट समजून घ्या, उदाहरण सांगतो तुम्ही. ती वाघीण म्हणते, कोंबडीबाई असे, तुमचा व्यवहार वेगळा आहे, माझा वेगळा आहे, तुमचं जगणं वेगळं आहे, तुमचे पिल्ल किती तुम्ही जन्माला घातलेत याला कवडी किंमत आहे, काहीच किंमत नाही. का? तुमच्या पिल्लांना तुमच्यासह भीती आहे. तुम्हाला फक्त हप सोडले तर तुम्हाला कोणी बोका असेल, मांजर असेल, कोणी माणसं असतील, चालता चालता काळ्या पिशवीत घालू शकता, भरोसा नाही. तुमच्या मुलांची ताकद नाही, त्यांचा दरारा नाही. आणि 40 काय, तुम्ही हजारो जरी पिल्ल घातले, बघा तुम्ही टेम्पो भरून चाललेले असते, ते कोणीच तरी कोंबडीचे पिल्लच आहेत ना, आहेत का नाही. ते तुम्हाला असं दिसलं का कुठे एक टेम्पो भरून वाघिणीचे पिल्ल नावड्याला आणले? बघितले कधी? कोंबड्याचे पिल्ल येत नाहीत का टेम्पो भरून, पिकं भरून येतात का नाही? छोटा हाती म्हणा, ट्रक भरून येतात का नाही? वाघिणीचे पिल्ल कधी एखादी वाघीण आली कधी ट्रक भरून? म्हणून ती वाघीण कोंबडीला सांगते, तुमचं बरोबर आहे, तुमची पिल्ल लोकांनी मारली, खाल्ली, मांजरीनं, कुत्र्यानं नेली, माणसानं नेली. माझा असं मी एकच बछडा जन्माला घातला, मी एकच मुलगा जन्माला घातलाय ते म्हणते. पण पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्याचा दरार आहे. कुठल्याही डोंगराला आला आणि माझ्या मुलाकडे बघितल्याबरोबर त्याच्या धोत्राचा पितांबर झाल्याशिवाय राहत नाही. हा माझ्या पोराचा दरार आहे आणि माझाही दरार आहे. माझ्या अंगाला, मी माझ्या पोराच्या जीवावर, मी त्याच्या जीवावर अख्ख्या रस्त्याने उघडे कुठेही चालते, बिनधास्त एक्सप्रेस हायवेला सुद्धा मी उभी राहते छाती काढून. का? एकच पोरगा आहे माझा, पण त्याचा जगात दरार आहे. जसं ज्ञानेश्वरी बरोबर तुम्ही जर मैत्री केली, ज्ञानेश्वरीला आई मानलं ना, तर ज्ञानेश्वरीचा दरारा जगामध्ये तुम्हाला काळ सुद्धा नाही हात लावू शकत. भय कळी काळाची नाही तया माऊली म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरी हा तुमचा ब्रँड आहे. ज्ञानेश्वरीची ओळख झाली पाहिजे. म्हणून नावडेकर 20 वर्ष झालंय तुम्ही माऊलीची वाणी ऐकताय, मधून मधून वेगळ्या वेगळ्या कथा म्हणा, हे ज्ञानेश्वरी हे ऐकताय.
म्हणून हे नामावर प्रेम करणारे जसे बजरंगबली आहेत, आपण ज्ञानेश्वरीवर नामावर प्रेम करणारे मंडळी आहेत. म्हणून कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा, नाम हे भगवान परमात्म्याचं नाम असतं. म्हणून त्या नामावर प्रेम करणाऱ्या गोपिका असतील, गोपाळ असतील, पेंदेसुदमा असतील, मीराबाई असेल, जगद्गुरु तुकोबाराय असतील, ते नामावर प्रेम करणार. आणि तुकाराम महाराजांचा अभंगच आहे, काही काळ संसार केला मी, मुलं बाळ झाले, भाऊ भाऊकी, पत्नी 2 पत्न्या वगैरे, दुष्काळ पडला आणि मग सर्व सोडून दिलं आणि अशी अवस्था झाली, मला दुसरं काहीच करू वाटत नव्हतं. उठल्याबरोबर मी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, येणे सोशे मन झाले हाव भरे, बोलावा भेट, दुसरं काहीच करू वाटत नाही. औरात तुम्हाला एकदा त्याची गोडी लागली पाहिजे, बरं त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि याला पुण्य लागतं. जुगार खेळावा, दारू प्यावी, चोरी करावी, खोटं बोलावं, चुकीचे धंदे करावेत, ही आवड निर्माण होणं. पण तुम्हाला अंतःकरणामध्ये असा आत्मविश्वास झाला पाहिजे, अशी गोडी निर्माण झाली पाहिजे की आपल्याला ज्ञानेश्वरी सोडून आपलं जवळचं कोणी नाही, आपल्याला ज्ञानेश्वरी कळावी, ज्ञानेश्वरी वाचावी, ज्ञानेश्वरी सांगावी, ज्ञानेश्वरी ऐकावी, ही आवड निर्माण झाली पाहिजे. पंढरपूरला जाण्याची असेल, व्रत वैकल्य काय जे असेल, ही गोडी लागली पाहिजे. एकदा गोडी लागली ना, ते जिव्हेनं सोडी आईशी झाले, लालचावले मन. मी आता एवढ्या दिवसात येतोय ना आवड्याला, सुरुवातीला बरेचसे पिणारे लोक रस्त्याने भेटायचे, पण आता 7 दिवसात एकही बेवडा भेटला नाही. तर त्यांना काही घरात कोंडून ठेवलंय का नाहीतच असं एक असं काय सांगता येत नाही. पण खरंच एखादा झोकांड्या खाणारा अजून मला रस्त्याने भेटला नाही, म्हणजे कमी झालेत बरेचसे, आहे का नाही. हे आमचे काल बाबा म्हणले, बाबा ज्ञानेश्वरी ऐकून आता खूप लवकर परिणाम झाला. म्हणजे गोपीनाथ बाबा आणि लोक चर्चा करतात. आता काय होतं, बरेचसे महिला आहेत, पुरुष आहेत, मला नावं काय पाठ नाहीत, मी ओळखतो सगळ्यांना पण मला नावं पाठ नाही. सकाळी सकाळी घरी गेलो होतो मी एक जणाच्या, त्यांचं नाव आहे बघा अनंतराव, अनंत आत्माराम असं काहीतरी नाव आहे त्यांचं. पुंडलिक शेठच्या शेजारी लक्ष्मण शेठचे बंधू आहेत. काय नाव आहे त्यांचं? हा अनंता रामदास महाते, बरोबर. त्यांच्या घरी गेलो होतो. ते जवळजवळ अर्धा ते 1 तास आमची चर्चा होती. ते म्हणले ज्ञानेश्वरी सुरू व्हायच्या अगोदर आम्हाला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कसा आहे हेच माहीत नव्हतं. बरं, ज्यांच्याकडे होता ते काही नित्यनेम म्हणून आदरणीय पूजनीय वैकुंठवासी म्हणजे पुंडलिक शेठ असतील, लक्ष्मण शेठ असतील, पुन्हा शांताराम महाराज, त्यांच्या घरी गेलो तुम्ही काल रात्री.
त्यांच्याकडे असेल ज्ञानेश्वरी, कारण हे पहिले परमार्थिक माणसं आहेत. पण जवळजवळ ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणाला माहीत नव्हता. 2 वर्ष तुम्ही सलग सांगितली आणि घराघरात जरी आज ज्ञानेश्वरी नसेल, अनेक लोकांकडे ज्ञानेश्वरी, आणि अनेक लोक, हजारो लोक पंढरपूरच्या वाऱ्या करायला लागले, पायी चालले, आळंदीला चालले. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, या वर्षी तर त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वरी अशी जवळची वाटायला लागली. ते दोघंही पती पत्नी बोलत होते. खूप मोठ्या आजारातून वाचलो म्हणलं महाराज. आणि त्यांनी एक सांगितलं, मला हे सांगायचं तुम्हाला. ते म्हणले, माझी जी मायभूमी, माझी जन्मभूमी, माझं जे नावडे गाव आहे, त्या गावातली माणसं इतकी चांगली आहेत बाबा, की अजून कुठला एखादा गावातला माणूस एखाद्यावर धावून गेला मारायला म्हणून असं कधी होत नाही. जरी थोडंसं काही चुकलं, घरच्या घरी भांडणं मिटतात. गावातली केस कधी पोलीस स्टेशनला कधी इतकी असे काही झालंय असं कधीच नाही. असं माझं गाव आहे. आणि त्यातली त्या ज्ञानेश्वरीची भर पडल्यामुळे आता तुम्हाला लहान थोर ओळखायला लागले, आणि तुम्हाला म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीला ओळखायला लागले. हे परिवर्तन आहे मंडळी, हा बदल आहे, आणि हे घडला पाहिजे. ही काळाची गरज आहे. मी ज्यांच्या घरी राहतो ते आमचे वसंतराव खनावकर, त्यांचंही परवा बोलणं झालं. म्हणजे आम्हालाही समजायचं नाही ज्ञानेश्वरी कशी, ज्ञानेश्वरी काय. पण आता तुमच्यामुळे हे ओढी लागली. म्हणजे दत्ता पाटील, ते सुरुवातीला मी यायचो, त्यांच्या आईच्या पुण्यतिथीला यायचो, पण तेवढ्या पुरतं बोलणं. पण आता त्यांना असं वाटायला की रात्रंदिवस महाराजांच्या जवळच बसावं. ते सारखं गाडीतही, महाराज हे तुम्ही हे सांगितलं, ते सांगितलं, माझ्याजवळ मायला म्हणतात, हो बाबा चांगलं सांगतात, माऊलीचं सांगतात, देवाचं सांगतात, वगैरे वगैरे वगैरे. का चर्चा तुमची चर्चा चालली आता ज्ञानेश्वरी विषयी. मग गोपिकांचं जी गुणगान होतं ना, कृष्ण त्यांच्यामधून जरी गेला, मथुरेला निघून गेलाय तो, तरी पण त्यांचं प्रेम एवढं मोठं होतं. ते एकामेकीला कृष्ण मानायचं. एक जण कृष्ण व्हायचं, बनसुरी हातामध्ये घ्यायची, पितांबर, मुकुट वगैरे, आणि ते एका गोपिकेला कृष्ण बनवायचं, आणि सगळ्यांनी त्यांच्या बाजूला असा खेळ खेळायचा. इतकं त्यांचं जीवन, त्यांना घरदार, सासू सासरे, मुलं बाळ, पती वगैरे, त्यांना आम्हाला मुलं आहेत का, लग्न झालं आहेत का, ब्रह्मचारी, आसवायचा कोठे आठवायचे नाही. अहोरात्र हे कन्हैया कृष्णा कान्हा कान्हा, अहोरात्र त्यांना काही सुचायचंच नाही. ज्ञानेश्वरीचं फळ हे तुम्हाला स्वप्न ज्ञानेश्वरीचे, जागृत ज्ञानेश्वरी, पावलो पावली तुम्ही माऊली माऊली माऊली, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत करत गेले पाहिजे. ज्या दिवशी तुमची अवस्था अशी होईल, त्या दिवशी तुमचं जीवन माऊलीमय होऊन जातं, आणि परमात्मा डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचतो. हे जग आहे, पण त्याला अनेक वर्षे करावं लागेल त्याला. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, हे संपूर्ण जीवन तयार झालं. आणि पुन्हा संसारातली कुठलीच गोष्ट विटले, हे चित्त प्रपंचापासून विटलं पाहिजे म्हणून बाद झालं. जन्मच्या जन्म आपण करत आलोय, हो किती दिवस करायचं आणि मरायचंय बास. जेवणामध्ये जसा पापड आणि लोणचं असतं मंडळी, भाजी आणि भात भरपूर खातो आपण, भाकरी भरपूर खातो, तसं पापड, काकडी, लोणचं, मिरची हे भरपूर खाण्याचे पदार्थ नसतात, उगाच टेस्ट म्हणून आहे. तसं पती पत्नीचं जीवन हे संसारी जीवन आहे ना, थोडं उगाच टेस्ट म्हणून पापड खाल्ल्यासारखं करायचे, मरेपर्यंत तिथं गुंतून नाही राहायचं. टेस्ट म्हणून खा, चव म्हणून उगं तोंडाला, बस तेवढे पुढे, त्याच्यातच पडून मरायचं नाही. बघा महाराजांचे वाक्य कसे, विटले हे चित्त. 3 दिवसाची भाजी आहे, कांदा, लसूण, मिरची वगैरे काय काय तुम्ही घातलेले, मध्ये पनीर असेल, खोबरं असेल घातलेले, आणि 4 दिवस होऊन गेले, ते भाजीचं पातेलं उघडलं. आता किती खमंग वास येत असेल त्याचा. उन्हाळा दिवस आहे, मे महिना आहे, फ्रीज नाही, कूलर नाही, फॅन नाही, लाईट गेलेली आहे, 4 दिवसानं ते भाजीचं पातेलं उघडलं. आता असं वाटत असेल आपल्याला, कधी ताटात गेले कधी खायला सुरू करेल, वाटतं का? ती विटून गेले, बघू वाटत नसे, बुडबुडे लागले, फेस आले. तसं जसं ते विटलेल्या भाजीकडे बघून असं तिरस्कार येतो, नको वाटतं, चिळस येते, तसं आपल्या आपल्या संसाराकडे बघून मन विटलं पाहिजे, वीट आला पाहिजे. बघा तुकोबारांचा अभंग आहे, सकळा संगे वीट आला. तुकाराम महाराज म्हणतात, आता आहे ना
पाहुणे मेवडे नातू पंतू सुना सासू मुलं बाळे बाकीचे सोयरे धायरेत ना, सकाळ संगे वीट आला तू एकला आवडसी. बस मला तूच आवडतो देवा. आता बाकीची लोक आहेत हे जन्माला येणार आहे आणि मरणार आहेत. माझ्याकडे पैसा आला ना की माझं शेठ शेठ म्हणून मिरवणूक काढणार आहे. मला भीक मागायची पाळी आली, करोडोपती बनला की परसराम शेठ परसू शेठ, आणि पैसा गेला की परश्या. म्हणजे आमचे परसरामचे नाही बरं का, नाही मला तुमचं नाव घेतलं वाटायचं मलाच म्हणतात का काय. तुम्ही ना एक नाव सांगतो, राम शेठ रामजी शेठ, आणि पैसा गेला की राम्या. कशाचा रामजी कामजी, सब पैसे के भाई. म्हणून हे जाणारे मी येणारे. देवा तू जाणारा नाही येणार नाही, तू अजरामर आहेस, तू एकला आवडशी. बस विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून संसारापासून जन्माने मृत्यूपासून असं चित्त विटलंय. आणि जशी वांती मनामध्ये बसते, वांती तोंडामध्ये येते, वमनते मनी बैसेलेसे. वांती केलेली आपलीच वांती, आपणच खाल्लेलं आहे. पनीर खाल्ले, द्राक्ष खाल्लेत, काजू बदाम कलिंगड खाल्लंय, चांगल्या भाज्या खाल्ल्यात, भजी खाल्लेत, भात वरण सगळं खाल्लंय, वांती केली. आता आपल्याला वाटेल का वा वा चांगले पदार्थ खाल्ले, आहे का नाही. खाली पडलं म्हणून काय झालं, पुन्हा खायला काय हरकत वाटेल कधी. विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. या संसारापासून तुमचं मन ज्या दिवशी विटेल, ज्या दिवशी विटेल त्या दिवशी विठ्ठल तुमचा होईल. जोपर्यंत संसाराची गोडी तुम्हाला मरेपर्यंत तोपर्यंत माऊली तुमच्या जवळ येत नाही. तुकाराम महाराज वाऱ्या करायचे, पंढरपूरला जायचे, अवरात्र संसाराकडे पाठ फिरवली आणि परमात्म्याकडे तोंड करून भजन करत निघायचे, यायचे जायचे. एक दिवस तुकाराम महाराजांच्या बरोबर आता ते पती पत्नीचे खटके उडायचे. जिजाबाई म्हणायच्या ह्या मुर्दा नुसता माझ्या नशिबात कसा कुठला पूर्वजन्मीचा हा वैरी. प्रेमाचं बोलणं हे फक्त लक्षात ठेवा. हे वैर फेडतोय, माझ्या मायबापाला काम नव्हतं, याच्या पदरात मला बांधलं, हे उठला की त्या काळ्या मुर्द्याच्या मागं लागतोय. त्या काळ्याचं थोबड बघू वाटत नाही. कोणता काळा, ते पंढरपूरचा काळा, विठ्या विठ्या, अरे विठ्या विठ्या मुळ मायच्या कार, त्याचं तोंड मला बघू वाटत नाही. त्यानेच माझ्या नवऱ्याला वेड लावलं, नाही तर पहिला असा नव्हता. पहिला आहे ना राखावे बैल, राखाव्या म्हशी, करावा कामधंदा, पण आता नुसता बोलावा तो काळा. ती विठ्ठल सुद्धा म्हणायची नाही, त्यालाच व्हायलाय तो सारख्या वाऱ्या करतोय. जिजाबाईने मला असं कडक स्वभाव होता. तुकाराम महाराज सांगतात, मला काय मी तेव्हा नव्हतो, असलो तरी मला काय आठवत नाही. पण महाराज म्हणतात, बरे झाले देवा बाईल कर्कश भांडखोर मिळाली म्हणून पंढरपूरच्या वाऱ्या. मग येता जाता 5-50 वारकरी. एक दिवस पंढरपूरहून तुकाराम महाराजांनी वारकरी आणले, 5-50 वारकरी, आणि ते असे एकाला 22-23 चपात्या आणि 2-2.5 किलोचा भात लागायचा. सारखं चालणं आणि भजन 12-12 तास. असे बलदंड शेत आले. तुकाराम महाराजांना सांगितलं, तुमचं घर कुठे आहे. महाराज म्हणले, घर मी तुम्हाला लांबूनच दाखवतो. मला काही येण्यासारखं वातावरण दिसत नाही. वातावरण जरा बिघडलेलं दिसतंय, जरा हवामान दूषित दिसतंय. म्हणजे मी जरा लांबच थांबतो, तुम्ही जा. आणि वारकरी त्याला सांगितलं, हेच पुढचं घर आहे. आणि ती बाई जे हातात झाडे घेऊन उभी ना सारखी इकडे तिकडे, ते आमचं घर आहे, तिथं जा. महाराज बाजूला पांडुरंग पांडुरंग इंद्राच्या तीरावर. हे वारकरी गेले. जिजाबाईचे, कोण पाहिजे तुम्हाला. म्हणले तुकाराम महाराज. हो हेच आहे. काय काम आहे, कशाला आले. हा तेवढ्यातच हे म्हणलं, तू सांगतो हे सांग ना. म्हणले महाराजांनी, आज आम्ही 4 दिवस झालो उपवासी, कालची एकादशी. महाराज म्हणले, आज द्वादशीला जेवण. उठला महाराज. अहो म्हणले, तुकाराम महाराज, कोणी सांगितलं तुम्हाला इथं जेवण. माझी 3 पोर आज 4 दिवस झालो उपवासी, चहा नाही, पाणी नाही, अन्न नाही, काय नाही, पोट खपाटी गेले. आणि तुम्ही कापले तर एकाचे 4-4 होतील. काम करून जागा ना. त्यांनी माग म्हणले, बाबा नका हो शिव्या घालू. हा शिव्या घालू नाही, त्याला काम ना. तुम्हाला थोबड काय घरी कामं नाहीत का, तुम्हाला जमीन नाही. उठले की वाऱ्यान, कुठं पाळंदीन पंढरपूर, कोणी सांगितलं तुम्हाला कामं करायचे शिका वगैरे.
तेवढेच ते माघारी फिरले आणि तुकाराम महाराज तिथं हळूहळू नारायण नारायण विठ्ठल 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 करीत आले. गळ्यामध्ये विना आले तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना बघितल्यावर तर जिजाबाईचा पारा अजून जास्त टेम्परेचर चढलं. खूप बोलायला लागल्या. अक्कल नाही तुम्हाला, निघले इकडे तिकडे वगैरे 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 असे. तुकाराम महाराज म्हणले, आवले अगं हे जे आलेत ना यांना काम नाही असं नाही, हे करोडोपती लोक आहेत, भगवंतासाठी वेडे झालेले, वाऱ्या करतायत आणि सगळे देवासाठी आले. आणि यांना जरी बोलवलं ना, हे लय बिजी लोक आहेत आवले, हे बागायदार आहेत, फक्त वाऱ्या करतात, प्रभूवर प्रेम आहे म्हणून कोण येते घरा आमच्या कशाला, काय ज्याची त्याला नाही झालं. मग आले कशासाठी? हा, काम नाही धंदा नाही, मग मोकळे थोबाडून कशाला चालले? खांद्यावर पडशान, हातात टाळण चिपळ्यान, ते विठ्ठल विठ्ठल, ते आपण विठ्ठल म्हणतोय, विठ्ठल्यान विठ्ठल्यान ते रुक्मिणी तिला डोकं नाही वगैरे वगैरे. हा, कशाचा विठ्ठल रुक्माई वगैरे. तुकाराम महाराजांना त्यावेळेला डोळ्यातून पाणी येतं तुकाराम महाराज. आणि स्वतःच्या पत्नीसाठी गाथ्यामध्ये 4 अभंग आहेत. स्वतःच्या स्त्रीला पत्नीला समजून सांगितलं. ती म्हणते मग हे आले कशासाठी लोक, त्याला लय काम येतात. महाराजांनी दिलेलं उत्तर खूप ऐकण्यासारखं आहे, कायमचं लक्षात ठेवा. महाराज म्हणतात, आवले अगं ऐक, का आले हे लोक, कशासाठी आले ऐक. देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे, देवासाठी झाले ब्रह्मांड सोय रे. देवासाठी झाले, हे देवासाठी आले. एवढेच नाही, ब्रह्मांड माझं सोयरे बनलेले, माझे सखे बनले, माझे नातलग बनले देवासाठी. का मी नावडेगावचे प्रेमाचे बनलो, का आवडीचे बनलो, हे ज्ञानेश्वरीसाठी झाले ब्रह्मांड सोयरे. तुम्ही पाहुणेरावळे म्हणून जवळचा नातलग म्हणून नाही, ज्ञानेश्वरीशी नातं आहे, देवासाठी झाले. हे सांगतो तुम्हाला पहिल्या दिवसापासून. तुम्ही ज्ञानेश्वरीचे बना, ज्ञानेश्वरीने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. सर्वांनी पुढे सरा, थोडं थोडं पुढे सरा. मागावर गेटवर महिला बसतायत, पुढे सरून बसा सर्वांनी जागेवर. सर्वांनी जागेवर थोडं 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 पुढे सरा, सोडा जागा सर्वांनी. देवासाठी बोलू नका, न बोलता सरा. चोपदार तुम्ही जागेवर थांबा, तिकडं चोपदार तुम्ही तुमच्या जागेवर थांबा.